एटीएम मधून निघणार नाही 500 ची नोट. 500 ची नोट बंद करण्याची तयारी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा येणं का बंद झालंय? खरंच फक्त आता एटीएम मधून 100 आणि 200 रुपयांच्याच नोटा येणार आहेत का? या व्हायरल मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पैशांचा विषय हा सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याची सत्यता सांगणं गरजेचं आहे. आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. देशात 73% एटीएम मध्ये 100-200 रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत. आरबीआयनं 100-200च्या नोटांची संख्या वाढवली आहे. एटीएम मधून 500च्या नोटा निघणार नाहीत. 500ची नोट बंद करण्याची तयारी सुरू आहे. हा दावा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे याची इत्थंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट एटीएम मध्ये पोहोचले आणि खरंच आता एटीएम मधून 500च्या नोटा येणं बंद झालंय का हे जाणून घेतलं. पण आता एटीएम जे आहे ते एटीएम मशीन मध्ये टाकलेलं आहे आणि कितीच्या नोटा यामधून बाहेर येत आहेत आपण पाहूया. आता 1000 रुपये जे आहेत ते आपण या बँकेमधून एटीएम मधून काढतोय. रिझर्व्ह बँकेचा हा मेसेज सध्या सोशल मीडियावरती फिरतोय. आपण जर पाहिलं तर 500ची नोट जी आहे तीही सध्या आलेली आहे आणि काही 100च्या नोटा ज्या आहेत त्याही येत आहेत. हा झाला डेमो. आता बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांचं काय मत आहे ते देखील पाहूयात. 200 रुपयाची नोट महत्वाची आहे, 100 रुपयाची नोट महत्वाची आहे. याच नोटा मुख्यतः चलनामध्ये आहेत. 50 आहे, 20 आहे, 10 आहे, ठीक आहे. परंतु मुख्य नोटा कुठल्या आहेत? 500, 200, 100 या नोटा जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिपत्रक काढून म्हणजे नोटिफिकेशन काढून सांगत नाही तोपर्यंत आपण अशा कुठल्याही व्हॉट्सअप मधून येणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. एटीएम मधून 100, 200 आणि 500च्या नोटा निघतात. 500 रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. 75% एटीएम मध्ये लहान चलन असणं आवश्यक आहे. 500 रुपयांची नोट बंद होणार हा दावा खोटा आहे. असे मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातीये. कोणतंही चलन बंद करण्याआधी किंवा कोणतेही नियम बदलले तर आरबीआय प्रेस नोट काढून माहिती देते. मात्र एटीएम मधून फक्त 100 आणि 200 रुपयांचीच नोट येणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.